राजीव अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण सराव संच 1.2 हे पाहणार आहोत, परंतु सराव संच 1.2 पाहण्याच्या अगोदर आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रमेय पाहिले होते। प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्रिकोणाचे कोनदुभाजकाचा प्रमेय आणि 3 समांतर रेषांचा प्रमेय। तर या ठिकाणी आपण हे तीनही प्रमेय या ठिकाणी लिहिलेले आहेत। तर या ठिकाणी आपल्याला हे 3 प्रमेय थोडक्यात पाहायचे आहेत, म्हणजे या तीनही प्रमेयांचा उपयोग आपल्याला उदाहरणे सोडवण्यासाठी कशा प्रकारे करायचा आहे किंवा कोणता प्रमेय केव्हा वापरायचं हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे। तर आपण हे थोडक्यात एकदम पाहूया। सुरुवातीला आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। ओके, तर या ठिकाणी आपल्याला पहा, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये मी एक त्रिकोण काढलेला आहे आणि हा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय केव्हा वापरायचा हे आपण आकृतीकडे पाहिले की लक्षात आलं पाहिजे। कोनदुभाजकाचा प्रमेय केव्हा वापरायचा हे आकृतीकडे पाहिले लक्षात आलं पाहिजे आणि 3 समांतर रेषांचा केव्हा वापरायचा हे आकृतीकडे पाहिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे। तर आपल्याला उदाहरण सोडवताना हे सोप्या पद्धतीने जाईल। तर या ठिकाणी प्रमाणाचा मूलभूत प्रमेय केव्हा वापरणार, तर त्या ठिकाणी त्रिकोण असेल आणि त्रिकोणामध्ये एक रेषा कशी असेल, समांतर असेल त्रिकोणाच्या एका बाजूला, तर त्यावेळेस आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरणार। नंतर कोनदुभाजकाचा केव्हा वापरणार, तर या ठिकाणी कोनदुभाजक म्हणजे एखाद्या त्रिकोणाचा काय काढलेला असेल, कोनदुभाजक दिलेला असेल किंवा आपल्याला विचारलं असेल कोनदुभाजकाबद्दलची माहिती, तर त्यावेळेस कोनदुभाजक हा शब्द असेल तर त्यावेळेस आपल्याला काय पाहावं लागेल, हा प्रमेय वापरावा लागेल। आणि शेवटीचा केव्हा, ज्यावेळेस 3 समांतर रेषा आणि त्यांची छेदिका दिलेली असेल किंवा फक्त 3 समांतर रेषा दिलेल्या असेल तेव्हा सुद्धा आपण हा प्रमेय त्या ठिकाणी वापरू शकतो। तर या ठिकाणी पाहायचं आपल्याला की हा प्रमेय केव्हा वापरणार आणि त्याचा व्यत्यास पण केव्हा वापरणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, सुरुवातीला आपल्याला जर आपल्याला समजा हे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे समजा प्रमेयामध्ये की एक्स वाय ही समांतर आहे, एक्स वाय ही काय आहे, समांतर आहे कोणाबरोबर, क्यू आर बरोबर। हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलं आहे की ते काय आहे, समांतर आहे। तर आपण काय सांगणार मग, जर ती रेषा समांतर असेल तर ह्या रेषेने ज्या बाजूंना छेदलेलं आहे त्या बाजूंचं काय घ्यायचं, गुणोत्तर, आणि ते गुणोत्तर कसे असते, समान असते। म्हणजेच पी एक्स छेद एक्स क्यू, आपण हे गुणोत्तर घेणार पी एक्स छेद एक्स क्यू, या ठिकाणी एक्स क्यू बरोबर या साईडचं गुणोत्तर म्हणजेच पी वाय छेद वाय आर, हे आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल। हे झालं प्रमेयामध्ये, म्हणजे प्रमेयामध्ये आपल्याला काय दिलं होतं, अगोदर समांतर दिलं होतं, त्यावरून आपण गुणोत्तर समान दाखवले। यानंतर आपल्याला व्यत्यास पाहायचा आहे। आता व्यत्यासमध्ये पहा, या विरुद्ध दिलेलं असेल, व्यत्यासामध्ये आपल्याला काय दिलेलं असेल, पी एक्स छेद एक्स क्यू आणि पी वाय छेद वाय आर हे समान आहेत। म्हणजेच आपण काय त्या व्यत्यासामध्ये आपण काय पाहणार, पी एक्स छेद एक्स क्यू हे समान आहेत कोणाबरोबर, या दोघांच्या गुणोत्तराबरोबर, म्हणजे पी वाय छेद वाय आर। म्हणजे हे जर आपल्याला व्यत्यासामध्ये हे जर आपण दाखवले, हे दोन समान आहेत हे जर दाखवलं, तर आपल्याला काय सांगता येईल की हा जो एक्स वाय आहे हा क्यू आर बरोबर कसा आहे, समांतर आहे। म्हणजे एक्स वाय समांतर क्यू आर हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करता येईल। ओके, किंवा हे आपल्याला दाखवता येईल। हा झाला त्याचा व्यत्यास, म्हणजे प्रमेयाच्या विरुद्ध काय आहे, व्यत्यास आहे। प्रमेयामध्ये समांतर रेषा दिली त्यामुळे आपण गुणोत्तर समान दाखवले, व्यत्यासामध्ये गुणोत्तर समान येतील त्यावर आपण काय सांगणार, ती रेषा कशी आहे, समांतर आहे। या ठिकाणी कोनदुभाजकाचा प्रमेय। आता कोनदुभाजकाच्या प्रमेयामध्ये आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं असणार आहे की त्या ठिकाणी आपल्याला हा कोनदुभाजक आहे म्हणून सांगितले, म्हणजे हा बी डी हा काय आहे, कोनदुभाजक आहे। आणि कोनदुभाजक असल्यामुळे आपल्याला काय सांगता येईल, मग कोनदुभाजक असेल तर मग आपल्याला प्रमेय काय घेतो आपण, कोणते गुणोत्तर सारखे घेतो, ज्या कोणामधून दुभाजक काढला आहे तो दुभाजक ज्या बाजूला काय करतो, 2 त्याचे भाग करतो, म्हणजे हे एडी छेद डी सी, तर ह्या बाजूचं गुणोत्तर म्हणजे एडी छेद डी सी बरोबर आपण काय करतो, त्रिकोणाच्या राहिलेल्या 2 बाजूंचं गुणोत्तर। म्हणजेच ए पासून सुरुवात केली तर या ठिकाणी ए बी छेद बी सी, ए बी छेद बी सी। परंतु हे आपण केव्हा सांगितलेलं की या ठिकाणी बी डी हा काय होता, त्या ठिकाणी कोनदुभाजक होता, कोनदुभाजक होता म्हणून आपण काय सांगितलं, हे गुणोत्तर सांगितलं। या उलट असेल व्यत्यासामध्ये, आता व्यत्यास करताना काय करणार, व्यत्यास घेताना आता व्यत्यासामध्ये याच्या उलट असेल, आपण काय सांगणार की समजा ए डी आणि डी सी हा गुणोत्तर ए डी छेद डी सी हे गुणोत्तर कोणाबरोबर यायला पाहिजे, राहिलेल्या 2 बाजूंच्या गुणोत्तर एवढं, म्हणजेच ए बी छेद बी सी। असे जर 2 गुणोत्तर सारखे आले, समान आले, तर आपण त्या ठिकाणी काय सांगणार की हा जो रे काढलेला आहे किंवा हा जो किरण काढलेला आहे हा काय किरण असणार आहे, म्हणजे या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला, किरण बी डी हा काय असणार, या ठिकाणी दुभाजक असणार किंवा कोनदुभाजक आहे, हे आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल। म्हणजे हा झाला व्यत्यास। आणि तिसरा आहे 3 समांतर रेषा आणि छेदिका यांचा प्रमेय। आता हा प्रमेय केव्हा वापरता येईल, 3 समांतर रेषा, म्हणजे हा प्रमेय काय आहे की एका छेदिकेवर तयार झालेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर। मग आंतरछेद म्हणजे हा पी क्यू छेद दुसरा आंतरछेद काय, क्यू आर, पी क्यू छेद क्यू आर हा झाला एका छेदिकेवरचा, आणि ह्यांचं गुणोत्तर समान असतं कोणाबरोबर, दुसऱ्या छेदिकेच्या आंतरछेदा एवढं, म्हणजेच एल एम छेद एम एन। या ठिकाणी एल एम हा एक आंतरछेद आणि एम एन हा एक आंतरछेद, याप्रमाणे आपल्याला सांगता येईल। परंतु अट काय, सुरुवातीला आपल्याला काय सांगितलं, लाईन कशा आहेत त्या
त्या रेषा कशा आहेत, म्हणजे या ठिकाणी अट काय सुरुवातीची की ह्या रेषा काय आहेत, समांतर आहेत, तर त्यावेळेस आपल्याला हे गुणोत्तर समान दाखवता येईल. अशा प्रकारे आपल्याला हे तिन्ही प्रमेयांचा वापर आता सराव संच 1.2 मध्ये उदाहरण सोडवण्यासाठी होणार आहे. तर आपण सुरुवात करणार आहोत सराव संच 1.2 मधील प्रश्न पहिला. सुरुवातीला प्रश्न पहिला पाहण्याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. तर या ठिकाणी आपण प्रश्न पहिला पाहणार आहोत. प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला पहा काय दिला आहे प्रश्न मी वाचतो. खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिलेल्या आहेत. आपल्याला काही उदाहरणं त्रिकोण दिलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या रेषाखंडाची लांबी दिलेली आहे. त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोन QPRचा दुभाजक आहे ते ठरवा. दुभाजक आहे ते ठरवा म्हटलं आहे, म्हणजे या ठिकाणी PM हा दुभाजक आहे, या आकृतीमध्ये सुद्धा PM हा दुभाजक आहे आणि त्रिकोणाचं नाव काय आहे PQR. आणि आपल्याला विचारलं आहे की हा Pमधून काढलेला आहे दुभाजक म्हणजे QPR याचा हा PM आहे तो दुभाजक आहे का ते विचारले. आता या ठिकाणी कोण दुभाजक आहे म्हटल्यानंतर आपण त्या तीन प्रमेयामधला कुठला प्रमेय वापरणार, कोण दुभाजकाचा प्रमेय वापरणार. परंतु कोण दुभाजकाचा प्रमेय वापरायचा की त्याचा व्यत्यास वापरायचा हे आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे. आपण प्रमेय केव्हा वापरतो, ज्यावेळेस आपल्याला तो काय आहे दुभाजक आहे असं दिलेलं असतं त्यावेळेस. परंतु या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे की तो दुभाजक आहे का ते ठरवा म्हटलं आहे. म्हणजे आपल्याला काय सांगावं लागेल, ते दोन गुणोत्तर आपल्याला काय दाखवावं लागतील, सारखे दाखवावं लागतील. जर गुणोत्तर सारखे दाखवले तर आपल्याला काय सांगता येईल, तो जो किरण आहे तो काय आहे त्या कोनाचा दुभाजक आहे अशा आपल्या प्रकारे सांगता येईल. परंतु कोणते दोन गुणोत्तर घेणार, तर कोन दुभाजकामध्ये आपल्याला आता डायरेक्ट दोन गुणोत्तर सारखे दाखवता येत नाहीत, तर आपण एक एक गुणोत्तर घेणार आहोत. कोणते एक एक गुणोत्तर, तर आपण काय करतो, ज्या कोनामधून दुभाजक काढलेलं आहे आणि त्या दुभाजकाने ज्या बाजूला विभागला आहे त्या भागाचं गुणोत्तर, म्हणजे त्या विभागलेल्या भागाचं गुणोत्तर म्हणजेच काय येणार, या ठिकाणी QRला विभागलेलं आहे QM आणि MR या भागामध्ये, तर आपण ह्याच भागाचं गुणोत्तर घेणार. म्हणजेच आपण काय घेणार गुणोत्तर या ठिकाणी उत्तरामध्ये घेतो मी. या ठिकाणी काय घेता येईल आपल्याला QM छेद दुसरं काय घेता येईल या ठिकाणी MR. आणि या ठिकाणी त्यांच्या किमती पण लिहिता येईल. QM किती आहे 3.5 आहे म्हणजेच आणि 1.5 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दोघांना हे पॉईंट इथला घालवायचा आहे म्हणजे काढून टाकायचं आहे. तर आपण याला पॉईंट घालवण्यासाठी काय करू, एक घर पॉईंट आहे छेदामध्ये आणि अंशामध्ये काय म्हणता येईल याला 10ने गुणून. 10ने जर गुणलं तर आपण काय होईल, 10ला जर 3.5ने गुणलं 10ने तर काय येईल 35 येईल आणि 1.5ला जर 10ने गुणलं तर 15 येईल. यानंतर आपण पुढे भाग जातोय का पाहू. या ठिकाणी काय मिळेल 5ने भाग जाईल, 5 त्रिक 15, 5 7 35. म्हणजेच आपल्याला पहिलं गुणोत्तर QM छेद MR हे काय मिळालेलं आहे आपल्याला 7/3 आणखी भाग जाणार नाही. हे समीकरण नंबर 1 झालं. पहा आपण दोन गुणोत्तर वेगवेगळी घेतो आहे. आपल्याला एकदाच दोन्ही गुणोत्तर घेऊन ते समान आहेत हे दाखवता येणार नाही, कारण आपल्याला हा या ठिकाणी दुभाजक आहे हे आपल्याला माहीत नाही इथं, म्हणून आपण ते गुणोत्तर सारखी घेऊ शकत नाहीत. नंतर हे घेतलं समोरच्या बाजूचं गुणोत्तर. नंतर आपण कोणत्या बाजूचं गुणोत्तर घेणार, राहिलेल्या दोन बाजूंचं, कारण आपण कोन दुभाजकामध्ये पाहिलेलं आहे की कोन दुभाजकासमोरील बाजूचे गुणोत्तर म्हणजे त्या भागलेल्या बाजू बरोबर राहिलेल्या दोन बाजूंचे गुणोत्तर हे कसे असते समान असते हे त्या ठिकाणी पाहिलं. परंतु आपण इथं समान दाखवता ते एकदा घेऊन काय करणार आहोत, ते समान आहेत का हे दाखवणार आहोत. तर या ठिकाणी पहा Qपासून स्टार्ट केली तर या ठिकाणी QP हे गुणोत्तर घेऊ. म्हणजेच QP छेद दुसरं कोणतं घेता येईल PR. या ठिकाणी QP छेद PR राहिलेल्या दोन बाजूंचं गुणोत्तर बरोबर. QP किती आहे 7 आणि PR 3. म्हणजे हे समीकरण यामध्ये भाग जाणार नाही, हे समीकरण नंबर 2 झाले. म्हणजे समीकरण 1 आणि 2 वरून काय सांगता येईल, 1 व 2 वरून पहा दोघांमध्ये काय सांगता येते का, दोघांची उजवी बाजू ही सारखी आहे म्हणजे डावी बाजूसुद्धा काय होणार सारखी होईल. म्हणजेच QM छेद MR बरोबर या ठिकाणी काय आले QP छेद PR हे दोन गुणोत्तर सारखे मिळाले. म्हणजे पहा हे दोन सारखे मिळाले QM छेद MR बरोबर QP छेद PR. म्हणजे हे दोन गुणोत्तर सारखे झाले. म्हणजे आपण दोन गुणोत्तर सारखे दाखवले. म्हणजे या ठिकाणी काय सांगता येईल, हे दोन गुणोत्तर जर सारखे आहेत तर आपल्याला काय सांगता येईल, म्हणून कोन दुभाजकाच्या व्यत्यासावरून. म्हणून काय म्हणता येईल या ठिकाणी, म्हणून कोन दुभाजकाच्या व्यत्यासावरून. काय आहे तो व्यत्यास, जर गुणोत्तर सारखे असतील तर काय सांगतो आपण, तो जो किरण आहे तो काय आहे त्याचा दुभाजक आहे. म्हणून आपल्याला काय सांगता येईल, किरण PM हा कोन QPRचा दुभाजक आहे. हा आपल्याला अशा प्रकारे हे दुभाजक आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल. ओके, तर या पद्धतीने आपल्याला याच प्रकारे उदाहरण नंबर 2 हे सुद्धा सोडवायचं आहे. पहा या ठिकाणी आपल्याला प्रमेयांचा कशा प्रकारे उपयोग होतो हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी सुरुवातीला पहा दुसऱ्या त्रिकोणामध्ये दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण सुरुवातीला कोणतं गुणोत्तर घेणार, त्रिकोणाच्या ज्या कोणाचं दुभाजक काढलेलं आहे त्या दुभाजकाने ज्या बाजूला विभागलेलं आहे त्या विभागलेल्या बाजूचं गुणोत्तर. म्हणजेच RM छेद
एम क्यू. म्हणजे सुरुवातीला काय घेणार आर एम छेद एम क्यू. आणि हे किती आहे आर एम आहे 6 आणि एम क्यू आहे 8. म्हणजेच 2ने भाग जाईल 2 6 2 8. म्हणजेच किती आले दोघांचं गुणोत्तर 3/4. ह्याला आपण समीकरण नंबर 1 म्हणू. ओके. नंतर दुसरं गुणोत्तर घेऊ राहिलेल्या दोन बाजूंचं गुणोत्तर. म्हणजेच आरपासून स्टार्टिंग केली आर पी छेद पी क्यू. या ठिकाणी आर पी छेद पी क्यू बरोबर दोघांच्या किमती ठेवा. या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 10 आहे. ह्या दोघांना भाग जात नाही, हे आहे तसं राहील. म्हणजेच आपल्याला हे समीकरण नंबर 2 मिळेल. म्हणजे समीकरण 1 आणि 2 वरून आपल्याला काय सांगता येईल पहा, दोघांची उजवी बाजू किंवा डावी बाजू काय समान आहे का. समीकरण 1 व 2 वरून दोघांची उजवी बाजू तर समान नाही, मग डावी बाजूसुद्धा काय नसणार आहे सारखी नसणार आहे. म्हणजेच आर एम छेद एम क्यू बरोबर नाही, काय नाही आर पी छेद पी क्यू. ह्या दोन बाजू कशा नाहीत समान नाहीत. म्हणजे ह्या दोन बाजू समान नसतील तर मग तो दुभाजक होईल का, नाही होणार. म्हणून आपण या ठिकाणी म्हणून कोन दुभाजकाच्या व्यत्यासानुसार कोन दुभाजकाच्या व्यत्यासावरून का म्हणतो आहे, कारण आपण गुणोत्तर अगोदर सारखे दाखवतो आहे, नंतर मग तो आहे का नाही ते सांगतो आहे. मग हे तर दोन गुणोत्तर सारखे नाहीत, म्हणून आपल्याला काय सांगता येईल, म्हणून किरण पी एम हा कोन क्यू पी आरचा दुभाजक नाही. काय नाही तो दुभाजक नाही. आणि दुभाजक का नाही तर ते गुणोत्तर कसे आलेले नाही तर सारखे आले नाही. जर हे गुणोत्तर सारखे आलेले असेल तो काय आपण काय सांगितलं असेल तो काय आहे दुभाजक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण नंबर 2 या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर आपण तिसरे उदाहरण पाहणार आहोत. तिसरे उदाहरण पहा. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला पुन्हा जो पहिले दोन उदाहरण सोडवलं त्याचप्रमाणे आपल्याला तिसरं उदाहरणसुद्धा सोडवायचं आहे. 4 3. आता सुरुवातीला काय करणार, ज्या कोणामधून दुभाजक काढले आहे त्या कोणाने दुभागलेल्या समोरच्या बाजूच्या विभागलेल्या भागाचे गुणोत्तर. म्हणजेच दोन भाग झालेले कोणते आर एम आणि एम क्यू या दोन भागाचे गुणोत्तर. म्हणजेच काय घेणार आर एम छेद एम क्यू बरोबर. आर एम किती आहे, आर एम पा आर एम 4 आणि एम क्यू हे आहे 3.6. मग या ठिकाणी हा पॉईंट घालवावा लागेल आपण. मग कितीने एक घर पॉईंट आहे म्हणजे कितीने गुणणार त्याला 10ने. मग 4ला 10ने गुणल्यानंतर 4 10 40 आणि 3.6ला गुणल्यानंतर 36. या ठिकाणी काय म्हणता येईल 10ने गुणून. या ठिकाणी आपण 10ने गुणलेलं आहे हे. ओके. तर अशा प्रकारे हे मिळेल. म्हणजेच कितीने भाग जाईल या दोघांना 4ने भाग जाईल. 4 10 40 4 9 36. म्हणजेच आर एम छेद एम क्यू हे आपल्याला काय आलेलं आहे गुणोत्तर 10/9. याला समीकरण नंबर आपण 1 देऊ. नंतर दुसरे गुणोत्तर घेऊ. आता दुसरे गुणोत्तर कोणते घेणार, राहिलेल्या दोन बाजूंचे गुणोत्तर. म्हणजेच आर पी छेद पी क्यू. स्टार्टिंग या ठिकाणी आपण आरपासून केली ती, म्हणजे दुसरं गुणोत्तर घेताना सुद्धा आरपासून सुरुवात करायची. आर पी छेद पी क्यू. मग आर पी किती आहे 10/9. दोघांना भाग जातो का 10 आणि 9ला तर जात नाही, म्हणून हे समीकरण नंबर 2. म्हणजे समीकरण 1 व 2 वरून. मग 1 आणि 2 वरून आपल्याला काय सांगता येईल पहा, 1 आणि 2ची उजवी बाजू समान आहे म्हणजे डावी बाजूसुद्धा काय होणार समान होणार. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, या ठिकाणी घेतो मी आर एम छेद म्हणून आर एम छेद एम क्यू बरोबर हे काय मिळेल डावी बाजूसुद्धा सारखी आर पी छेद पी क्यू. ओके. म्हणून कोन दुभाजकाच्या व्यत्यासानुसार मग व्यत्यास काय आहे, जर दोन गुणोत्तर सारखे असतील तर तो काय असतो कोन दुभाजक असतो. म्हणून किरण पी एम या ठिकाणी किरण पी एम हा काय आहे, हा कोन क्यू पी आरचा दुभाजक आहे. या ठिकाणी गुणोत्तर सारखे आले तर तो काय आहे दुभाजक आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न पहिला हा या ठिकाणी कंप्लीट करता येईल. पहा प्रश्न दुसरा आपल्याला यानंतर पाहणार आहोत आपण. प्रश्न दुसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, जर त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एम बरोबर 15 या ठिकाणी पी एम 15 दिलेला आहे, पी क्यू बरोबर 25 दिलेला आहे, पी आर बरोबर 20 आहे आणि एन आर बरोबर 8 आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे, तर रेषा एन एम ही बाजू आर क्यूला समांतर आहे का. म्हणजे ही जी एन एम रेषा आहे ही आर क्यूला कशी आहे समांतर आहे का, कारण लिहा. आणि यासाठी आपल्याला त्याचं कारणसुद्धा लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला रेषा समांतर आहे का म्हटलं. मग समांतर रेषा म्हटल्यानंतर कोणता प्रमेय वापरणार, या ठिकाणी आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. तर या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये आपण काय पाहतो की त्या ठिकाणी आपल्याला रेषा समांतर दिलेली असते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रमेय वापरावं लागेल का त्याचा व्यत्यास वापरावं लागेल. कारण या ठिकाणी विचारले की ती समांतर आहे का. समांतर आहे का म्हटल्यानंतर काय यूज करावं लागेल, या ठिकाणी त्याचा व्यत्यास वापरावं लागेल. कारण प्रमेयामध्ये काय दिलेलं आहे की त्याच्या रेषा समांतर असते, म्हणून त्या रेषेने छेदलेल्या दोन बाजूंचे गुणोत्तर कसे असतात समान असतात. तर या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर सारखे दाखवू लागतील. म्हणजे कोणते दोन व्यत्यास वापरायचा आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन गुणोत्तर सारखे दाखवू लागतील. कोणते दोन गुणोत्तर, ह्या एन एमने ज्या बाजूंना छेदलेलं आहे त्या दोन बाजूंचे
गुणोत्तर ही कशी दाखवायची समान, म्हणजे सुरुवातीला गुणोत्तर PN/NR आणि नंतर PM/MQ हे आपल्याला गुणोत्तर सारखे दाखवायचे, परंतु त्यासाठी आपल्याला PN आणि NR ह्या किमती माहीत पाहिजेत, नंतर PM आणि MQ या किमती माहीत पाहिजेत. तर या ठिकाणी आपल्याला काय माहीत आहे, PM हे 15 माहीत आहे, नंतर PQ म्हणजे पूर्ण अंतर माहिती आहे आपल्याला, MQ माहीत नाही, नंतर PR म्हणजे हे पूर्ण अंतर माहिती आहे, आणि NR म्हणजे हे अंतर माहिती आहे. म्हणजे आपल्याला PN आणि MQ हे दोन अंतर माहीत नाहीत, तर त्या अगोदर आपण ते अंतर दोन काढू. म्हणजे सुरुवातीला PR म्हणजेच कोणाची बेरीज घेता येईल आपल्याला, PR बरोबर ह्या दोघांची बेरीज आहे PN अधिक NR. या किमती ठेवू आपण. PR किती आहे, 20 आहे. PN किती आहे, PN आपल्याला काढायचं आहे. NR या ठिकाणी 8 आहे. ह्या NRला इकडे घ्या, म्हणजेच 20 - 8 बरोबर या ठिकाणी PN काय मिळेल आपल्याला, म्हणून PN बरोबर 12. तर या ठिकाणी PNची किंमत 12 मिळाली आहे. त्याचप्रमाणे आपण या साईडला काढू PQ म्हणजेच कोणाकोणाची बेरीज होणार आहे, PM अधिक MQ. मग किमती ठेवा. PQ किती आहे, PQ या ठिकाणी 25 बरोबर PM या ठिकाणी 15 अधिक MQ काढायचं आहे. या 25 वजा 15ला इकडे घेऊन या, वजा 15 होईल बरोबर MQ. म्हणजेच MQ किंमत किती आली, 25 वजा 15 म्हणजेच MQ 10 आलेला आहे. तर आता आपल्याला सर्व किमती माहीत झालेल्या आहेत. या किमतीचा वापर करून आपण हे दोन गुणोत्तर सारखे आहेत का हे आपण दाखवणार आहोत, आणि हे जर गुणोत्तर सारखे आले तर आपण काय सांगणार, NM ही काय आहे, RQला समांतर आहे. तर सुरुवातीला आपण पहिले गुणोत्तर घेऊ. सुरुवातीला कोणते गुणोत्तर घेणार, PN/NR. PN किती आहे, PN या ठिकाणी 12, NR किती आहे, NR या ठिकाणी 8. कितीने भाग जाईल, 4ने भाग जाईल, म्हणजे 4 × 8 आणि 4 × 12. म्हणजेच या ठिकाणी PN काय मिळालेलं आहे, 3/2. हे आपण समीकरण नंबर 1 घेऊ. यानंतर दुसरे गुणोत्तर घेऊ, दुसऱ्या बाजूचे PM/MQ. या ठिकाणी PM/MQ बघा काय आहे, PMची किंमत, PM या ठिकाणी 15 आहे आणि MQ या ठिकाणी 10. दोघांना कितीने भाग जाईल, 10 आणि 15ला 5ने जाईल, 5 × 10 5 × 15. म्हणजेच काय आले, 3/2. मग समीकरण 1 आणि 2 वरून काय सांगता येईल, उजवी बाजू समान आहे म्हणजे डावी बाजूसुद्धा समान घेता येईल. म्हणजेच PN/NR बरोबर हे कोणा एवढं आहे, PM/MQ. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, हे दोन गुणोत्तर दाखवले, समान दाखवले. म्हणजेच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून किंवा व्यत्यासानुसार ओके, आपण त्यामध्ये काय सांगितलेलं आहे व्यत्यासामध्ये, की जर गुणोत्तर सारखे दाखवले तर ते रेषा जी असते ती काय असते, समांतर असते. म्हणून आपल्याला काय सांगता येईल, म्हणून रेषा NM समांतर बाजू RQ. तर या ठिकाणी हे सर्व कारण वगैरे आपण देऊन हे सर्व काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. त्यासाठी हे कारणसुद्धा आहे आणि या ठिकाणी आपण हे अशा प्रकारे हे सॉल्व केलेलं आहे. चला यानंतर आपण प्रश्न तिसरा पाहणार आहोत. प्रश्न तिसरा काय दिलेला आपल्याला, त्रिकोण MNPच्या यामध्ये MNPच्या मध्ये NQ हा काय आहे, कोण MNP याचा काय आहे, दुभाजक आहे. आता या ठिकाणी आपल्याला हा दुभाजक आहे हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आणखी काय सांगितलेलं आहे, MN हे 5 आहे, PN हे 7 दिलेलं आहे आणि MQ 2.5 दिलेलं आहे. आणि यावर आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे जे QP आहे हे QP काढा म्हटलं आहे. म्हणजे या ठिकाणी आता आपण कशाचा वापर करणार, तर आपण सुरुवातीला जे आपल्याला माहीत आहे हे आपण देऊन टाकूया. हा क्वेश्चन नंबर 3 आहे. तर या ठिकाणी आपण हे देऊन टाकू, काय काय माहीत आहे आपल्याला. म्हणजे या ठिकाणी काय सांगणार, NQ हा कोण MNPचा दुभाजक आहे. ओके, हा दुभाजक आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण कशाचा वापर करणार, कोण दुभाजकाचा. म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून. पहा डायग्रामकडे पाहिले की आपल्याला लक्षात आलं पाहिजे, कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून. डायग्रामकडे पाहिलं की लक्षात आलं पाहिजे कोणता प्रमेय आपण या ठिकाणी वापरायचा आहे. ते कोण दुभाजकाचा प्रमेय काय आहे, की ज्या कोणामधून दुभाजक काढला आहे त्या दुभाजकाने विभाग केलेल्या किंवा भाग केलेल्या बाजूचे गुणोत्तर, म्हणजेच कोणत्या भाग केलेला तर MQ आणि QP. म्हणजेच या ठिकाणी काय येणार, MQ/QP बरोबर राहिलेल्या दोन बाजूंच्या गुणोत्तर. म्हणजेच राहिलेल्या दोन बाजूंचे गुणोत्तर आपण M पासून स्टार्ट केलं आहे, तर याची सुरुवातसुद्धा MN/NP. तर यांच्या किमती ठेवा. MQ किती आहे या ठिकाणी 2.5 आहे. QP काढायचे तसेच ठेवा. MN 5 आहे आणि NP 7 आहे. या ठिकाणी तिरकस गुणाकार करून घ्या. तिरकस गुणाकार केल्यानंतर कोणाचा गुणाकार होईल, 7 ×
2.5 या ठिकाणी 7 गुणिले 2.5 बरोबर 5 गुणिले QP या ठिकाणी 5 गुणिले QP 5ला इकडे घेऊन या म्हणजेच 7 गुणिले 2.5 छेद 5 बरोबर QP 5 एके 5 5 5 25 परंतु या ठिकाणी पॉईंट 1 घर होता म्हणजे हा पॉईंट 1 घर देऊन टाकू म्हणजेच QP बरोबर काय शिल्लक राहिले 7 गुणिले 0.5 गुणाकार करून घ्या 7 5 35 परंतु पॉईंट किती घर आहे 1 घर म्हणजे QPची किंमत किती आली 3.5. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन जे आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेशन तुमच्या मनाने सुद्धा करता येईल तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं तरी चालेल. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 हा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. चला यानंतर आपण पाहू प्रश्न नंबर 4. प्रश्न 4मध्ये काय दिलेलं पहा प्रश्न आपण वाचूया. आकृतीत काही कोणाची मापे दिली आहेत त्यावरून दाखवा की त्यावरून आपल्याला काय दाखवायचं आहे AP/PB बरोबर AQ/QC म्हणजे ह्या दोन बाजूंचं गुणोत्तर बरोबर ह्या दोन बाजूंचं गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला हे दाखवायचं आहे. म्हणजेच आपण काय दाखवणार सुरुवातीला दिलेलं पहा आकृतीवरून आता हे आपल्याला आकृतीवरून म्हटलं आहे आकृती दिलेल्या माहितीवरून म्हणजेच आपण सुरुवातीला काय घेऊया आकृतीवरून म्हणूया म्हणजे आकृतीवरून आपल्याला काय लिहिता येईल रे पहा या ठिकाणी हा एक कोन आहे या ठिकाणी एक कोन आहे मग आपण ह्या कोनाचं माप लिहूया APQ बरोबर किती आहे कोन APQ बरोबर 60 अंश आहे हे समीकरण नंबर 1 देऊ. दुसरा कोन PBC हा सुद्धा किती आहे कोन PBC बरोबर 60 अंश आहे म्हणजे समीकरण 2 म्हणजे 1 व 2 वरून 1 आणि 2 वरून काय सांगता येईल दोघांची उजवी बाजू समान आहे 60 60 म्हणजे डावी बाजू सुद्धा काय होणार सारखी होणार म्हणजेच आपण काय घेणार कोन APQ बरोबर दुसरा कोन PBC हे आपल्याला या ठिकाणी मिळेल. परंतु हे दोन कोन एकरूप किंवा सारखे केव्हा होतील हे दोन कोन तर पहा हे जे PQ आणि BC ह्या दोन कशा पाहिजेत समांतर रेषा पाहिजेत म्हणजे AB ही काय होईल त्यांची छेदिका आणि या ठिकाणचा कोन आणि या ठिकाणचा कोन हे दोन कोणते होतील संगत कोन होतील. म्हणजे हे दोन जर कोन जर एकरूप होत असतील म्हणजे संगत कोन जर एकरूप होत असतील तर ह्या दोन रेषा कशा असतात मग समांतर असतात. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल संगत कोन कसोटीवरून ओके म्हणजेच संगत कोन कसोटीनुसार म्हणून संगत कोन कसोटीनुसार हे आपल्याला कसोटी आपल्याला 9वीमध्ये भूमितीमध्ये दुसऱ्या चॅप्टरमध्ये समांतर रेषा ह्या धड्यामध्ये झालेला आहे. संगत कोन कसोटीनुसार काय सांगता येईल PQ ही समांतर आहे कुणाबरोबर BC ओके हे PQ आणि BC ह्या काय आहेत समांतर आहेत. मग ह्या जर समांतर असतील तर आपल्याला काय वापरता येईल कोणता प्रमेय वापरता येईल या ठिकाणी समांतर आहेत म्हटल्यानंतर म्हणून प्रमाणाचे मूलभूत प्रमेयावरून काय घेता येईल आपल्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय आहे जी समांतर रेषा ज्या दोन बाजूंना विभागते त्या बाजूंचे गुणोत्तर हे कसे असते समांतर असते. म्हणजेच AP/PB म्हणजे AP/PB हे कोणा एवढे असते दुसऱ्या बाजूच्या गुणोत्तर एवढे म्हणजेच AQ/QC. तर हे आपल्याला अशा प्रकारे हे गुणोत्तर बरोबर आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. तर आपल्याला प्रश्नामध्ये हेच विचार होतं तर या ठिकाणी आपण हे सिद्ध केलेलं आहे. अशा प्रकारे हे उदाहरण नंबर 4 या ठिकाणी झालेलं आहे. चला यानंतर प्रश्न 5वा पहा काय दिलेला आहे आपल्याला समलंब चौकोन ABCDमध्ये हा समलंब चौकोन ABCD आणि या चौकोनामध्ये आपल्याला काय दिलं आहे बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC म्हणजे ह्या तीनही लाईन कशा आहेत रेषा कशा आहेत समांतर आहे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. जर AP बरोबर 15 आणि काही माप दिलेले आहेत AP 15 दिलेलं आहे म्हणजे आपल्याला हे अंतर 15 दिलेलं आहे. नंतर PD हे 12 दिलेलं आहे. QC म्हणजे हे 14 दिलेलं आहे आणि काय आपल्याला काढायचं आहे BQ बरोबर किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर या ठिकाणी पाहू आपण हे कोणता प्रमेय वापरता येईल या ठिकाणी पहा तीन रेषा समांतर आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय वापरता येईल आपल्याला दिलेला अगोदर लिहून घेऊया. सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC किंवा CD म्हणजे तीनही बाजू समांतर आहेत म्हणजे तीन समांतर रेषा म्हणून तीन समांतर रेषा व छेदिका प्रमेयावरून मग तो प्रमेय काय आहे की एका छेदिकेच्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे कोणा एवढे असते दुसऱ्या छेदिकेच्या आंतरछेदाच्या गुणोत्तर एवढे म्हणजे ह्या तीन समांतर रेषा आणि त्यामध्ये काढलेल्या आहेत छेदिका मग याच्यामध्ये छेदिका AD आहे या ठिकाणी BC छेदिका आहे म्हणजे गुणोत्तर कोणाचं घेणार AP/PD या ठिकाणी आपण गुणोत्तर घेऊ म्हणून AP/PD हे गुणोत्तर कुणा एवढे येणार दुसऱ्या बाजूच्या गुणोत्तर एवढे PQ/QC. तर या ठिकाणी किमती ठेवा AP आहे 15 PD 12 बरोबर BQ हे काढायचं आहे छेद QC आहे 14. तिरकस गुणाकार करूया आपण तिरकस गुणाकार केल्यानंतर काय मिळेल आपल्याला 15 × 14 बरोबर BQ × 12
तर या 12ला इकडे घेऊन येऊ, म्हणजेच काय मिळेल 15 गुणिले 14 छेद 12 बरोबर BQ. या ठिकाणी बघा कितीने भाग जातो आहे, तर 3ने भाग जाईल, 3 चौक 12, 3 पाचे 15. पुन्हा 4ने भाग जाणार नाही या ठिकाणी, तर या ठिकाणी काय येईल पहा, 4 एके 4, या ठिकाणी 4 एके 4, एक शिल्लक राहील. तर या ठिकाणी किंवा आपण हा भागाकार दुसऱ्या पद्धतीने केला तरी चालेल. पहा या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, आता या ठिकाणी हे 12 इकडे घेऊन येऊ, म्हणजेच आपल्याला काय समीकरण मिळेल, BQ बरोबर, अगोदर BQ घेतो, 15 गुणिले 14 आहे तसेच 15 गुणिले 14 आणि हे BQ कडले 12 इकडे गेल्यानंतर काय होतील, भागाकारमध्ये होतील. म्हणजेच भाग कितीने जाईल पहा, 2ने भाग जाईल, बेसख 12, या ठिकाणी बेसाती 14. पुन्हा 6 आणि 15ला 3ने भाग जाईल, 3 दुने 6, 3 पाचे 15, या ठिकाणी एक भाग गेला. तर या ठिकाणी काय आले गुणोत्तर, BQ बरोबर 5 गुणिले 7 म्हणजे 5 7 35 छेद 2, 2ने भागा, काय येईल, बेक बे, एक उरला, बेसाती 14, पॉईंट देऊन 0 घेऊ आणि बे पंचे 10, म्हणजेच BQची किंमत किती आली, 17.5. तर अशा प्रकारे आपल्याला ही किंमत या ठिकाणी काढता येईल. आता हे जे गुणाकार आहे हे तुम्ही गुणाकार किंवा भागाकार हा तुम्ही तुमच्या पद्धतीने केला तरीसुद्धा चालेल, उत्तर मात्र तेच येणार आहे. अशा प्रकारे उदाहरण नंबर 5 हे या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. चला यानंतर आपण प्रश्न 6 घेणार आहोत. प्रश्न 6 आपल्याला काय दिलेला आहे पहा, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा. आपल्याला आकृतीमध्ये काय माहिती दिलेली आणि या माहितीवरून आपल्याला काय काढायचं आहे, हा QP हे अंतर काढायचं आहे. तर या ठिकाणी काय दिले पहा, हा NQ हा काय आहे, कोनदुभाजक आहे, कोन Nसाठी, कारण हे 2 समान भाग आहेत म्हटलं तर NQ हा काय आहे, या ठिकाणी कोनदुभाजक आहे. म्हणजेच आपल्याला अगोदर आकृतीवरून लिहिता येईल, कारण आपल्याला आकृतीवरून आपण पाहतो आहेत सर्व हे, म्हणजे आकृतीवरून काय सांगता येईल आपल्याला, आकृतीवरून NQ हा कोन Nचा दुभाजक आहे. कोन Nचा दुभाजक आहे म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी कोणता प्रमेय वापरणार, म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयावरून. मग काय आहे प्रमेय, तो आपण काय करतो, ज्या कोणामधून दुभाजक काढलेला आहे त्या कोणाच्या समोरील आणि दुभाजकाने विभागलेल्या किंवा 2 भाग केलेल्या भागाचे गुणोत्तर, म्हणजेच MQ छेद QP. या ठिकाणी हे सारखे घेणार, MQ छेद QP हे पुन्हा बरोबर सारखे घेणार राहिलेल्या 2 भागांबरोबर, म्हणजेच राहिलेल्या 2 बाजूंच्या गुणोत्तराबरोबर, म्हणजेच MN छेद NP, MN छेद NP. सुरुवात दोघांची M पासून सुरुवात करायची, किमती ठेवा, MQ 14, QP काढायचे आहे तसेच ठेवा, MN आहे 25 आणि NP 40. तर या ठिकाणी तिरकस गुणाकार करून घ्या. तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 14 गुणिले 40, या ठिकाणी 14 गुणिले 40 बरोबर 25 गुणिले QP, 25 गुणिले QP. या 25ला इकडे आणा, म्हणजेच काय राहिले, 14 गुणिले 40 छेद 25 बरोबर QP. 5ने भाग जाईल इथे, 5 5 25, 5 8 40. नंतर या ठिकाणी आणखी 5ने भाग जातो का पहा, 5 1 5, पॉईंटमध्ये भाग येईल, आता पूर्ण भाग जाणार नाही, 5 1 5, 5 दुने 10, या ठिकाणी 4 उरले, पॉईंट देऊन 0 घेतला, 5 8 40, म्हणजेच काय उरले रे या ठिकाणी, QP बरोबर या ठिकाणी 2.8 गुणिले 8 हा गुणाकार करू, म्हणजे QPची किंमत मिळेल 8 8 64, 6, 8 दुने 16 आणि 6 22, म्हणजेच काय आलं, पॉईंट एक घर आहे म्हणजे एक घर पॉईंट दिला आणि QPची किंमत किती आली या ठिकाणी 22.4. तर अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण नंबर 6 या ठिकाणी कंप्लीट होईल. या ठिकाणामध्ये अशा टाईपचे उदाहरण सोडवताना पहा, या ठिकाणी फक्त उदाहरणांकडे पाहिले की लक्षात येते आपल्याला या ठिकाणी कोणता प्रमेय वापरायचा आणि त्या प्रमेयाचा वापर करून उदाहरण हे सोडवायचे आहे. चला यानंतर आपण प्रश्न 7 पाहणार आहोत. पहा प्रश्न 7 काय दिलेला आहे आपला, आकृतीमध्ये जर AB समांतर CD समांतर EF, म्हणजे हे तीनही कसे आहेत, समांतर आहेत. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, Xची किंमत काढा, आणखी काय विचारलं आहे, AE काढा, म्हणजे Xची किंमत काढायची आणि AE हे पूर्ण अंतरसुद्धा काढायचं आहे. तर पहा आकृतीमध्ये आपल्याला दिलेल्या माहितीवरून किंवा आपल्याला दिलेले आहे म्हणून सुरुवातीला आपण काय करू, दिलेले म्हणूया, म्हणजे दिलेली माहिती आहे आपल्याला. दिलेली माहिती काय आहे की हे समांतर आहेत. कोण कोण समांतर आहेत, AB या ठिकाणी दिलेलं आहे, AB समांतर CD समांतर EF हे तीनही समांतर आहेत. मग समांतर आहेत म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी कोणता प्रमेय वापरणार, 3 समांतर रेषा व छेदिका प्रमेय. म्हणून या ठिकाणी म्हणता येईल, म्हणून 3 समांतर रेषा व छेदिका प्रमेयावरून मग हा प्रमेय काय आहे, तर छेदिका
एका छेदिकेने केलेल्या अंतरछेदाचे गुणोत्तर. म्हणजे समजा ही एक छेदिका, कारण ह्या 3 समांतर रेषा म्हटल्यानंतर हे दुसरी एक छेदिका, ही दुसरी छेदिका. तर यामध्ये एका छेदिकेने तयार केलेल्या अंतरछेदाचे गुणोत्तर हे कोणा एवढे असते? दुसऱ्या छेदिकेने तयार केलेल्या अंतरछेदाचे गुणोत्तर एवढे. म्हणजेच आपण या ठिकाणी हे अंतरछेद तयार होतील आता. ओके, म्हणजेच आपण काय घेणार? म्हणून BD छेद DF बरोबर AC छेद CE. तर या ठिकाणी किमती ठेवू. BD 8 आहे, DF 4 आहे, AC 12 आणि EC X. या ठिकाणी तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार करून काय येईल? 8 गुणिले X. या ठिकाणी सोडवतो मी. 8 गुणिले X बरोबर 12 गुणिले 4. हा तिरकस गुणाकार केला. या 8ला इकडे घेऊन या, किंवा हा भागाकार या ठिकाणी सुद्धा गुणाकार केला तर भागाकार या ठिकाणी केला तरी सुद्धा चालेल. या ठिकाणी X बरोबर 12 गुणिले 4 छेद 8. या ठिकाणी 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 6 12. म्हणजेच Xची किंमत काय आली? 6. हा भागाकार आपण या ठिकाणी जरी केला तरी सुद्धा चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीने करायचा त्या पद्धतीने तुम्ही भागाकार करू शकता. या ठिकाणी Xची किंमत मिळाली. नंतर आणखी काय काढायचं आपल्याला? AE हे सुद्धा अंतर काढायचं आहे. म्हणजे AE बरोबर कोणाकोणाचे अंतर येईल बघा? AE म्हणजे AC अधिक CE आहे. AC अधिक CE. तर AC किती आहे? AC 12 आहे. आणि AE म्हणजे X हे किती आहे? X हे अंतर 6 आहे. म्हणजे 12 अधिक 6 म्हणजे किती आले? 18. म्हणजे AE आपल्याला काय मिळाले या ठिकाणी? 18. अशा प्रकारे हे उदाहरण नंबर 7 या ठिकाणी झालेलं आहे. उदाहरणाच्या डायग्रामकडे पाहिलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी कोणता प्रमेय आपण वापरणार आहे ते. यानंतर प्रश्न 8वा पहा. प्रश्न 8व्यामध्ये काय दिले आपल्याला? त्रिकोण LMN मध्ये MT जो आहे हा काय आहे? कोण LMN याचा दुभाजक आहे. आणखी काय दिलेलं आपल्याला? LM हे 6 दिलेलं आहे, MN 10 दिलेलं आहे, TN हे 8 दिलेलं आहे. आणि आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे? तर LT हे काढा म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला आकृतीकडे पाहिलं की लक्षात येईल, किंवा प्रश्नामध्ये प्रश्न वाचून आकृतीकडे पाहिलं की आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी कोणत्या प्रमेयावरती आधारित हे उदाहरण आहे. म्हणजेच आपल्याला दिलेले काय आहे? सुरुवातीला आपण दिलेले घेऊया. दिलेल्या माहितीमध्ये काय सांगितले आपल्याला? रेख MT या ठिकाणी किरण MT दिलेले काय आहे? किरण MT हा काय आहे? हा कोन LMN चा दुभाजक आहे. हे आपल्याला दिलेलं आहे, दुभाजक आहे. म्हणून दुभाजक आहे म्हटल्यानंतर आपण कोणता प्रमेय वापरणार? म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयावरून. म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयावरून काय आहे प्रमेय? कोन दुभाजकाचा प्रमेय. कोनाच्या समोरील बाजू चे झालेले 2 भाग यांचे गुणोत्तर म्हणजेच LT छेद TN हे गुणोत्तर कोणा एवढे असते? LT छेद TN हे कोणाबरोबर असते? राहिलेल्या 2 बाजूंच्या गुणोत्तर एवढे. म्हणजेच LM छेद MN. तर या ठिकाणी आपल्याला या किमती ठेवायच्या आहेत. LT आपल्याला काढायचे आहे. LT जसे ठेवू. TN हे 8 आहे, LM हे 6 आहे आणि MN हे 10 आहे. या ठिकाणी तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केल्यानंतर काय येईल? तिरकस गुणाकार करून LT गुणिले 10. या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी केले तरी चालेल. LT गुणिले 10 बरोबर या ठिकाणी 8 गुणिले 6. तुम्हाला हे तुमच्या पद्धतीने जरी केलं तुम्ही तरीसुद्धा चालेल. या ठिकाणी 8 सख 48 छेद हे 10 इकडे घेऊन जावा. भागाकारमध्ये होतील, इकडे गुणाकारमध्ये आहेत. 10 ने 48ला भागल्यानंतर या ठिकाणी 10 चौक 40, 8 उरले, पॉईंट देऊन 8 होती, 0 घेतला, 10 8 80. म्हणजेच काय आले? 4.8. म्हणजे 4.8 ही काय आली? LTसाठी किंमत आली. अशा प्रकारे हे उदाहरणसुद्धा सिंपल भरपूर उदाहरणं सोपे आहेत. आपल्याला फक्त ते गुणोत्तर कशा प्रकारे घ्यायचं हे आपल्याला माहीत पाहिजे मात्र. ओके, कोन दुभाजक असेल, प्रमाणाचे मूळ प्रमेय असेल किंवा 3 समांतर रेषा असतील. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण झालेलं आहे. अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी हे विचारले जातात. यानंतर आपण प्रश्न 9 पाहणार. प्रश्न 9मध्ये काय दिले पहा? त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोन ABCचा दुभाजक आहे. या ठिकाणी BD हा दुभाजक दिलेला आहे कोन ABCचा. यानंतर आपल्याला AB हे अंतर दिलं आहे X, BD हे अंतर दिलेलं आहे X अधिक 5, AD हे अंतर दिलेलं आहे X वजा 2 आणि DC हे अंतर दिलेलं आहे X अधिक 2. तर यावरून आपल्याला काय काढायचं सांगितलेलं आहे? या ठिकाणी जे X आहेत या Xच्या किमती काढायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण दिलेलं आपल्याला काय आहे की ND हा काय आहे? या ठिकाणी रेख ND हा कोन ABCचा दुभाजक आहे. दुभाजक आहे म्हटल्यानंतर आपण काय करणार? कोणता प्रमेय वापरणार? म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयावरून. आपल्याला हे पाहिलं की लक्षात येईल कोन दुभाजकाच्या प्रमेयावरून. म्हणजेच काय घेणार? तो कोन दुभाजकाच्या प्रमेयावरून या ठिकाणी काय घेता येईल पहा? कोन दुभाजकाचा प्रमेय म्हणजेच काय आहे? कोनाच्या समोरील बाजूचे
दुभाजकाने केलेले दोन भाग त्या भागाचे गुणोत्तर हे काय असते राहिलेल्या दोन बाजूंच्या राहिलेल्या दोन बाजूंच्या गुणोत्तर एवढं असते. म्हणजेच AD/DC या ठिकाणी आपण गुणोत्तर घेऊ AD/DC बरोबर राहिलेल्या दोन भागाचे गुणोत्तर बाजूंचे AB/BC AB/BC. तर या ठिकाणी किमती ठेवू. AD ची किंमत x - 2 DC x + 2 बरोबर AB या ठिकाणी x आहे आणि BC या ठिकाणी x + 5. तर तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार करताना आता या ठिकाणी 2 पदे आहेत x - 2 x + 5 म्हणजे कंस करू x - 2 गुणुले x + 5 या ठिकाणी गुणाकार आहे बरोबर x गुणुले x + 2. तर हा गुणाकार करून पाहूया आपण काय येते ते. एक्सने एक्सला गुणल्यानंतर काय येईल या ठिकाणी x² नंतर एक्सने +5 ला गुणल्यानंतर +5x नंतर -2ने एक्सला गुणल्यानंतर -2x नंतर -2 ने 5 ला गुणल्यानंतर +5 ला गुणल्यानंतर -10 बरोबर उजव्या बाजूला पहा काय येते एक्सने एक्सला गुणल्यानंतर x² आणि एक्सने 2 ला गुणल्यानंतर 2x. हे x² कॅन्सल होईल. कशामुळे x² हे अधिकमध्ये आहे जर इकडे आणले तर काय होईल -x² होईल म्हणजे x² - x² म्हणजे कॅन्सल होतील. आता इकडे 2x आहेत पण इकडे 2x आहेत परंतु हे अधिक आहेत इकडे आणले तर काय होणार आहे तर वजा होणार आहेत म्हणजे -2x म्हणजे -4x होईल. या ठिकाणी हे कट होणार नाहीत म्हणजे काय राहिले 5x वजा या ठिकाणी 5x - 2x म्हणजेच 3x - 10 बरोबर या ठिकाणी काय राहिले बरोबर 2x. ह्या 2xला इकडे आणा म्हणजेच 3x हे अधिक आहे इकडे आल्यानंतर वजा बरोबर ह्या 10ला इकडे घेऊन जावा +10 होतील म्हणजे 3x - 2x म्हणजेच काय राहिले x बरोबर 10. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हे xची किंमत काय मिळेल 10. तर हा झाला प्रश्न नंबर. चला यानंतर प्रश्न 10 पाहणार आहोत आपण. प्रश्न 10मध्ये काय दिले पहा. शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा एक कोणताही बिंदू आहे. या ठिकाणी त्रिकोणाचा अंतर्भाग आणि या भागामध्ये x हा एक कोणताही बिंदू आहे. नंतर बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडला आहे आणि हा जो आहे हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी काय केलेला आहे जोडलेला आहे. नंतर काय सांगितलं तर रेख PQ समांतर रेख DE ही PQ आणि DE ह्या समांतर आहे. नंतर QR समांतर EF ही QR आणि EF सुद्धा काय आहे समांतर आहे. तर आपल्याला काय म्हटलं आहे तर रेख PR समांतर रेख DF रेख PR आणि DF हे समांतर असण्यासाठी हे सिद्ध करण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. तर ह्या दोन PR आणि DF ह्या समांतर आहेत हे दाखवण्यासाठी आपल्याला ह्या सिद्धता जी आहे या ठिकाणी पूर्ण करायची आहे. म्हणजे ही कृती आहे अशा टाईपचं उदाहरण आपल्याला 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आता सुरुवातीला काय दिले पहा PQ आणि DE हे समांतर आहेत. QR आणि EF सुद्धा समांतर आहेत आणि दाखवायचे कोणते PR समांतर DF. तर त्यासाठी आपल्याला ही कृती पूर्ण करायची. तर यामध्ये पहा सुरुवातीला काय दिलेलं आहे त्रिकोण XDE मध्ये XDE ह्या त्रिकोणामध्ये म्हणजे हा भाग यामध्ये PQ समांतर DE दिले PQ समांतर DE. आता समांतर आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करणार हे आपल्याला गिवन आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल पक्ष म्हणता येईल किंवा आपल्याला हे काय आहे दिलेले आहे असंही म्हणता येईल कारण हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे जे माहीत आहे त्याला आपण काय म्हणतो पक्ष म्हणतो म्हणजे आपल्याला नंतर मग आता हे समांतर आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार प्रमाणाचा मूलभूत प्रमेय याचा आपण वापर करता येईल. म्हणजे तो काय आहे की या ठिकाणी समांतर आहेत मग कोणत्याचं गुणोत्तर घेणार पहा XP/PD या ठिकाणी दिलेलं पहा XP म्हणजे या ठिकाणी XP/PD म्हणजे या ठिकाणी काय घेता येईल आपल्याला PD बरोबर या ठिकाणी काय घेता येईल हा त्रिकोण घेतलेला आहे XQ/QE या ठिकाणी QE आहे म्हणजे या ठिकाणी काय येईल XQ हे समीकरण 1 आणि या ठिकाणी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे त्याला कारण दिलेलं आहे. आता यानंतर दुसरा त्रिकोण घेऊ त्रिकोण XEF या त्रिकोणामध्ये QR समांतर EF हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे म्हणजे त्यासाठी आपण जे दिलेलं आहे त्यालाच काय म्हणतो आपण पक्ष म्हणतो. मग या ठिकाणी XEF या त्रिकोणामध्ये QR समांतर EF तर या ठिकाणी कोणते गुणोत्तर घेणार XQ किंवा XR/RF या ठिकाणी घेऊ XR/REF बरोबर XR/RF झाल्यानंतर इकडे XQ/QE समीकरण नंबर 2 आणि याला कारण काय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे समीकरण नंबर 2 झालं. समीकरण 1 आणि 2 वरून आपल्याला काय दिसेल पहा दोघांची उजवी बाजू सारखी XQ/QE म्हणजे डावी बाजू सुद्धा काय घेता येईल आपल्याला सारखी. तर आपल्याला हे समीकरण 1 आणि 2 वरून या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे डावी बाजू काय आहे XP/PD बरोबर या ठिकाणी XR/ या ठिकाणी RF. मग या ठिकाणी समीकरण 1 आणि 2 वरून म्हटलेलं आहे म्हणजे समीकरण 1 आणि 2 मध्ये आपण काय सांगितलं XP/PD बरोबर
एक्स आर छेद आर एफ. म्हणजे हे दोन गुणोत्तर सारखे केव्हा होतील? जेव्हा ही पी आर कशी असायला पाहिजे? या डी एफ बरोबर समांतर असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी गुणोत्तर सारखे दाखवलेत म्हणजे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरणार आहोत, कारण ते समांतर दाखवायचे आहे. म्हणून रेख पी आर समांतर रेख डी एफ झाले. म्हणजे पी आर आणि डी एफ काय झाले? समांतर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण नंबर 10 म्हणजेच या ठिकाणी कृती होती, ही कृती या ठिकाणी पूर्ण करता येईल. या ठिकाणी उदाहरण सिंपल आहे. अशा टाईपचं उदाहरण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. चला, यानंतर आपण प्रश्न 11 हा पाहणार आहोत. आणि प्रश्न 11वा हा स्टारवाला प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी हा महत्त्वाचा प्रश्न असू शकतो. असा प्रश्न 3 मार्कासाठी वगैरे विचारला जाऊ शकतो. पहा, या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं आहे? त्रिकोण ABC ए बी बरोबर ए सी. आकृती दिलेली नाही, आपल्याला आकृती काढायची आहे. त्रिकोण ABC काढायचा आहे. त्यामध्ये ए बी आणि ए सी समांतर आहेत. कोण बी व कोण सीचे दुभाजक, म्हणजे दोघांचे दुभाजक आहेत. कोण बीचा पण आहे आणि कोण सीचा पण आहे. हे बाजू ए सी व बाजू ए बी यांना अनुक्रमे बिंदू डी व ईमध्ये छेदतात. तर सिद्ध करा की रेख ए डी समांतर रेख बी सी. तर यावर आपल्याला दाखवायचं आहे काय? ई डी समांतर रेख बी सी. तर अगोदर सुरुवातीला आपण आकृतीत सांगितल्याप्रमाणे प्रश्नात सांगितल्याप्रमाणे एक आकृती काढून घेऊ. या ठिकाणी ही मी बाजू हा त्रिकोण घेतो आणि या त्रिकोणामध्ये या ठिकाणी आपण कंप्लीट करून घेऊ. हा त्रिकोण ए बी सी, याला नावं देऊया त्रिकोण ए बी सी. या ठिकाणी ए घेऊ, या ठिकाणी बी आणि या ठिकाणी सी. आणि काय सांगितले? कोण बी आणि सीचे दुभाजक आहेत. म्हणजे एक बीमधून जाणार असेल, एक सीमधून जाणार असेल. आणि हे ए सी आणि ए बीला, ए सीला आणि नंतर ए बीला अनुक्रमे डी आणि ईमध्ये. म्हणजे बीमधून जो जाणार आहे तो काय करतो आहे? या ठिकाणी छेदत आहे. समजा हा डीमधून जाणार आहे, सॉरी ए सीमधून जाणार आहे, त्याला नाव आहे डी. आणि दुसरा आहे हा दुभाजक आहे म्हटल्यानंतर हे दोन भाग सारखे होतील. नंतर हा एक सीमधून जाणारा आहे एक. ओके, तर या ठिकाणी मी सीमधून जाणारा काढतो आहे आणि हा या ठिकाणी आहे. आणि ते दोन्ही एकमेकांना कोणत्या बिंदूमध्ये छेदत आहेत? सॉरी, या ठिकाणी ए बीला कोणत्या बिंदूमध्ये? ईमध्ये छेदतं. तर सिद्ध करा की, तर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की ई डी म्हटलं आहे. ई डी समांतर एक बी सी. बी सी आहे. ए डी काढण्यासाठी आपल्याला हे जोडून घ्यावं लागेल, ई आणि डी. तर या ठिकाणी मी ई आणि डी हे दोघांना जोडून घेतो. तर या ठिकाणी ई डी समांतर बी सी हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. तर सुरुवातीला आपण घेऊया की आता या ठिकाणी दोन दुभाजक आहेत. कोण दुभाजक आहेत? तर त्यापैकी आपण सुरुवातीला एक घेऊ. समजा आपण सुरुवातीला काय घेऊ? रेख किरण बी डी हा काय आहे? या ठिकाणी किरण बी डी हा काय आहे? दुभाजक आहे. पण कोणत्या कोणासाठी? ए बी सी. म्हणजे सुरुवातीला काय घेऊ आपण? या ठिकाणी बी डी, किरण बी डी, किरण बी डी हा काय आहे? किरण बी डी हा कोण बीचा दुभाजक आहे. हा कोण बीसाठी दुभाजक आहे. म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून, म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून. मग कोण दुभाजकाचा प्रमेय काय वापरता येईल? प्रमेयावरून म्हणता येईल आपल्याला. तर आपल्याला सुरुवातीला मी एक आकृती काढतो इकडे, कच्ची आकृती, म्हणजे थोडंसं लक्षात येईल. या ठिकाणी ए बी आणि सी आणि हा त्याचा दुभाजक या ठिकाणी डी. तर या ठिकाणी आपल्याला कोण दुभाजकाचा प्रमेय वापरल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा. या ठिकाणी काय? ए डी छेद डी सी. ओके, म्हणजे आपण कोण दुभाजक काय करतो? कोणाने दुभागलेल्या बाजूचे गुणोत्तर बरोबर राहिलेल्या दोन बाजूचे गुणोत्तर. म्हणजेच काय येईल? ए डी छेद डी सी बरोबर या ठिकाणी काय राहिलेल्या दोन बाजू? ए बी छेद बी सी. हे समीकरण नंबर 1. हे झालं बी डी हा किरण असताना, कोण बीचा दुभाजक असताना. तर यानंतर दुसरा पाहणार आहोत आपण. यानंतर दुसरा किरण कोणता आहे? किरण आकृतीमध्ये पाहू आपण. किरण सी ई. या ठिकाणी किरण सी ई हा कोण सीचा दुभाजक आहे. हा कोण सीसाठी आता काय आहे? दुभाजक आहे. म्हणजे पुन्हा या ठिकाणी सुद्धा काय वापरावं लागेल? कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून. तर या ठिकाणी घेऊ आपण, म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून. मी एक आकृती सेपरेट काढली होती कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून किंवा प्रमेयानुसार. तर या ठिकाणी काय करणार? आता आकृती मी दुसरी काढतो म्हणजे लक्षात येईल. आता आपण सी ई हा आपण काय करू? कोण दुभाजक घेऊ. तर या ठिकाणी मी एक कच्ची आकृती काढतो म्हणजे लक्षात येईल. या ठिकाणी ए बी सी आणि हा सीमधून जाणारा कोण दुभाजक या ठिकाणी ई. पहा आता कोणत्या बाजूचे गुणोत्तर घेणार? 2. या ठिकाणी पहा कोणत्या बाजूचे घेता येतील आपल्याला. या ठिकाणी ए ई छेद ई बी. म्हणजेच या ठिकाणी घेतो मी ए ई छेद ई बी. म्हणजे कोणाच्या समोरील बाजूचे ज्या दोन भागात रूपांतर झाले त्या दोन भागाचे गुणोत्तर बरोबर राहिलेल्या बाजूंचे गुणोत्तर. म्हणजेच ए सी छेद बी सी. ए सी छेद सी बी म्हणून किंवा ह्याला बी सी म्हटलं तरीसुद्धा चालेल. हे समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 आणि 2 वरून आपल्याला काय सांगता येईल का पहा. समीकरण 1 आणि 2 वरून समीकरण 1 मध्ये ए डी छेद डी सी आहे, इकडे ए ई छेद ई बी आहे, डावी बाजू काहीच नाही. ए बी छेद बी सी आहे,
AC/BC आहे, या ठिकाणी BC समान आहे, परंतु आपल्याला काय म्हटलेलं रे प्रश्नामध्ये दिलेलं आहे हे, परंतु काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये या ठिकाणी AB बरोबर AC, परंतु AB बरोबर AC, म्हणून 1 व 2 वरून या दोघांमध्ये काय पाहता येईल, AB आणि AC समान आहे, म्हणजे या ठिकाणी AB आणि या ठिकाणचा AC म्हणजे ह्या दोघांनी उजव्या बाजूंमध्ये, उजव्या बाजू कशी येतील दोन्ही समीकरणाच्या सारख्या होतील, कारण AB आणि AC समान आहेत, म्हणजे BC आणि BC तर समान आहेत, म्हणजे डावी बाजूला काय घेता येईल आपल्याला सारखी घेता येईल, म्हणजेच काय मिळेल आपल्याला डावी बाजू AD/ या ठिकाणी AD/DC, AD/DC बरोबर, दुसरी काय मिळेल इकडची डावी बाजू AE/ या ठिकाणी EB. ओके, हे दोन गुणोत्तर समान मिळाले, परंतु हे दोन गुणोत्तर समान आहेत म्हणजे याचा अर्थ काय झाला पहा, AD/DC आणि दुसरं गुणोत्तर AE/EB. मग हे दोन गुणोत्तर केव्हा सारखे होणार, ज्यावेळेस ही AD ही काय पाहिजे ह्या BCला कशी पाहिजे, ह्या त्रिकोणामध्ये समांतर पाहिजे, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार म्हणता येईल. या ठिकाणी पुढे म्हणूया आपण, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, कारण हे गुणोत्तर आपण सारखे दाखवलेत, जर गुणोत्तर सारखे दाखवले तर आपल्याला काय सांगता येईल की ही जी ED आहे ही समांतर आहे BC बरोबर, म्हणजे शेवटी काय सांगणार, म्हणून रेख ED समांतर रेख BC. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हे सिद्ध करता येईल. या ठिकाणी काय होतं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या, या ठिकाणी हे मूलभूत प्रमेय आहे, मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न 11वा हा या ठिकाणी पूर्ण करता येईल. पहा या ठिकाणी स्टार क्वेश्चन आहे, परंतु ह्या स्टार क्वेश्चनमध्ये असण्यासारखं अवघड काहीच नाही. आपण फक्त ही आकृती काढायची ज्याप्रमाणे सांगितले आहे त्याप्रमाणे, आणि आपण सुरुवातीला एक दुभाजक घेतला, दुसरा दुभाजक घेतला, 2 समीकरण तयार झाले, त्यावरून आपण दोन्ही समीकरणांच्या डाव्या बाजू उजव्या बाजू सारखी दाखवली, त्यावरून डावी बाजूला सारखी घेतली, आणि आपल्याला अट दिली होती की AB आणि AC समान आहे, म्हणजे हे दोन्हीसुद्धा काय घेणार आपण समान घेता येतील, म्हणजेच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास यूज केला आणि त्याचा वापर करून काय सांगितलं, ह्या दोन रेषा कशा आहेत समांतर आहेत. अशा प्रकारे आपण सराव संच 1.2 ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. पहा या पूर्ण सराव संचमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला फक्त 3 प्रमेयाचा प्रमेय आणि त्यांचा व्यत्यास या ठिकाणी आपल्याला वापरण्यात आलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी 3ही प्रमेयांचा वापर व्यवस्थित करायचा आहे, किंवा या ठिकाणी आपल्याला 3ही प्रमेयांचा अभ्यास या ठिकाणी व्यवस्थित करावा लागेल, तरच ही सराव संच सोपे जाणार आहे.